महाराष्ट्र मंत्रिमंडळाची 3 जून रोजी जी बैठक झाली त्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। या अनुसूचित जमाती स्वतंत्र आयोग स्थापनेमुळे पालघरसह आदिवासी जिल्ह्यांमधील नागरिकांना आता सुविधा प्राप्त होणार आहे। पालघरसह राज्यातील आदिवासी जिल्ह्यातील बांधवांना या निर्णयामुळे लाभ होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी विशेष आभार मानले आहेत। या निर्णयामुळे आदिवासींसाठी नवा युगारंभ स्वतंत्र आयोगाच्या माध्यमातून न्याय आणि प्रगती होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळात अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे आदिवासी जिल्ह्यांमधील नागरिकांना सुविधा प्राप्त होणार आहे। तर राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दलची माहिती देण्यासाठी व महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री आणि आदिवासी मंत्री यांचे आभार व्यक्त करण्यासाठी पालघर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी सांगितलं की हा निर्णय केवळ एक प्रशासकीय पाऊल नसून 1,25,00,000 आदिवासी बांधवांच्या हक्कांचा आणि स्वाभिमानाचा नवा अध्याय आहे असे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले। तर एकीकडे केंद्र सरकारने धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती वर्ष समता वर्ष म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे। तर अशा ऐतिहासिक वर्षात आता राज्य शासनाने उचललेले हे पाऊल आदिवासी समाजासाठी अमूल्य भेट ठरले आहे। या निर्णयामुळे आदिवासी समाजाला न्याय, सन्मान आणि सहभाग यांचा त्रिसूत्री आधार मिळणार आहे। हे एक मोलाचा दगड असून राज्याच्या सामाजिक समावेशकतेच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे असे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी या प्रसंगी सांगितले। तर या अनुसूचित जमाती स्वतंत्र आयोगाच्या स्थापनेमुळे आदिवासी बांधवांना याचे कोणते फायदे होणार आहे ते आपण पाहूया। या आयोगामुळे होणारे फायदे म्हणजे आयोगाच्या स्थापनेमुळे अनुसूचित जमातींसाठी समर्पित आणि स्वतंत्र मंच उपलब्ध होणार आहे। तक्रारी नोंदविणे, योजनांमध्ये भागीदारी आणि थेट न्याय मिळवणे, समाजाच्या प्रश्नांवर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना राबविता येणार आहे। तर पिढ्यानपिढ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे। हा आयोग केवळ प्रशासकीय यंत्रणा नसून तो लाखो आदिवासी बांधवांचा आवाज, आधार आणि प्रेरणा ठरेल असे डॉक्टर हेमंत सवरा यांनी आपला विश्वास यावेळी दाखवला आहे।